नमस्कार श्रोते हो. आजपासून आपण ययाती या अप्रतिम कादंबरीचा एकत्र प्रवास सुरू करत आहोत. मी या पुस्तकातील प्रत्येक भाग वाचत जाईन आणि त्यातून मला जे विचार, प्रश्न आणि जीवनाचे धडे मिळतात ते तुमच्यासोबत शेअर करेन. ययाती ही फक्त एक कादंबरी नाही आहे, तर माणसाच्या जीवनाचा जो प्रवास असतो तो कशा पद्धतीने होतो, सुख दुःख, खडगे कशा पद्धतीने येत जातात आणि माणूस त्या प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीने सामोरे जातो, या सगळ्या गोष्टींचं या कादंबरीत विश्लेषण अति छान प्रकारे वि. स. खांडेकर यांनी केलेलं आहे. आपल्या दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला प्रत्यक्ष हातात धरून पुस्तकं वाचायला वेळ नसतो. आपण दिवसभर ऑफिसमध्ये कामात गुंतलेलो असतो, घरी आलो का थकलेलो असतो, जेवण केलं का झोपतो. आपल्याला परत सकाळी अजून तीच दिनचर्या, आपल्याला वेळ नसतो. तर या अशा ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून आपल्याला बसमध्ये असताना, ट्रेनमध्ये असताना, आपण प्रवास करत असताना किंवा आपण निवांत एका ठिकाणी बसलेलो असताना आपण कानात हेडफोन घालून हे पुस्तक ऐकू शकतो. चला तर मित्रांनो, मग आपण आजपासून एका वेगळ्या जगात प्रवेश करूयात, पुस्तकाच्या दुनियात प्रवेश करूयात. आपण ती एक अशी दुनिया आहे ज्यात आपल्याला सगळं बघायला भेटतं, सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. त्या जरी आपल्यासोबत घडल्या नसल्या तरी बी आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. कारण प्रत्येक वेळी असं नसतं की आपल्याच पायाला ठेच लागावी तेव्हाच आपण शहाणं व्हावं, असं नसतं ना. तर हे पुस्तकाच्या माध्यमातून आपण शहाणे होत असतो. ज्या व्यक्तीला ठेचा लागलेल्या असतात, ज्या व्यक्तीवर संकटे आलेले असतात, त्या व्यक्तीने त्या संकटांमधून स्वतःला कशा प्रकारे सावरले आहे ते त्याने या पुस्तकात मांडलेले असते आणि तो आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर चला तर आपण या सुंदर प्रवासाला सुरुवात करूयात. भाग 1 पासून आपण सुरुवात करणार आहोत. माझी कहाणी मी का सांगत आहे, माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे. मी राजा आहे चे होतो. राजे राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात. त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते. मोठे मोठे कवी त्या कथावर काव्य रचतात. माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथा. ती कसली कथा आहे कुणाला ठाऊक. एखाद्या कवीने मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते, पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही. या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, प्रदर्शन नाही. शैल्याची लक्तरे आहेत. ही त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय आहे. बघा मित्रांनो, माणसाला अभिमान असतो, अहंकार असतो, पण जेव्हा माणसावर वाईट परिस्थिती येते तेव्हा ॲटोमॅटिक माणसाचा अभिमान आणि अहंकार गळायला लागतो. आणि त्याच पद्धतीने ययातीवर जे सगळं त्याच्या आयुष्यात जे घडलेलं आहे ते सगळं घडल्यानंतर त्याच्यामधला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गळायला लागून गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे ते इथं म्हणतायत की कोणत्याही प्रकारचा अभिमान आणि अहंकार नाही आहे मला हे सांगताना. राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो, राजा म्हणून जगलो, यात माझा गुणदोष नाही. हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला. पिताच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो, त्यात कसले आहे मोठेपण. राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते बरं. शरद ऋतूच्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे की शीतरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कोणी सांगावे. आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो. या प्रश्नाचे उत्तर शोधूनही मला मिळत नाही. बघा श्रोतेहो, काही प्रश्न असे असतात जीवनात
सगळं जीवन संपून जातो, पण ते प्रश्नांचे उत्तरे मात्र संपत नाही किंवा आपल्याला सापडत नाहीत. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवन कहाणी अगदी साधी झाली असती. एखाद्या वल्लकासारखी अनेक रंगाने अनेक विविध धाग्याने नटलेल्या राजवस्त्राचे रूप तिला कधीच आले नसते. पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाही. असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे. ते का? या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे? जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते. कोणी जवळ बसून विचारपूस केली की आजाऱ्याला बरे वाटते. आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी मनाच्या मनातला वणवा विझतो. मला सुद्धा हे अश्रूच हवे आहेत का? ते काही असो, एक गोष्ट सत्य आहे. या कहाणीने माझे मन भरून गेले आहे. आषाढ्यातल्या ढगाळ आभाळासारखे रात्रंदिवस मी विचार करीत आहे. ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातील खडगे दिसतील. त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल, अशी कल्पना मनाला सुखून जाते. पण ती क्षणभरच. लगेच माझे मन मला वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे. गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कोणाला ठाऊक नाही? अहिल्याच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्र भागाचा प्रसाद मिळाला, हे काही जगाला माहीत नाही. जग चुकते, त्या चुकाविषयी ऐकते पण शिकत मात्र नाही. बघा श्रोतेहो, अनेकदा असं होतं, आपण चुकतो, आपल्याला कळतं की मी चुकलो आहे, पण तरी आपण परत तीच चुका करतो. का करत असतो आपण असं? कारण त्या चुकीविषयी आपल्याला पूर्णपणे जाणीव नसते की आपण जे केलेलं आहे त्याचा परिणाम किती भयावह आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपण आपल्या चुकांमधून सावध होऊ शकत नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो. हो, हे तर नक्कीच आहे. बघा, जेव्हा माणसांचं तारुण्य जातं, बालपण जातं आणि जेव्हा माणूस म्हातारा होतो, तेव्हा डोळे बंद केल्यानंतर त्याला त्याचं सगळं जीवन त्याला आठवं लागतं. त्याचं लहानपण, त्याचं तारुण्य, तो कसा वागला आहे, तो कसा वावरला असं संसारामध्ये, तिने काय केलं, त्याला सगळं जाणवतं. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मी त्यावेळेस असा न वागता मी असा वागलो असतो तर काहीतरी वेगळं झालं असतं. प्रत्येकाला असं वाटतं. पण हे कधी कळतं आपल्याला? जेव्हा आपण शेवटी कळतं. शेवटी कळलेलं काय कामाचं? पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचाने नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी हे मनात आले. म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी. वेलीवर पुष्कळ फुले फुलतात. त्यातली काही देवदेवताच्या मूर्तीवर विराजमान होतात. त्यांना भक्तीने नमस्कार वाटतात. काही फुले राणीच्या केशकल्पाचे सौंदर्य वृद्धिंगत करतात. महालातल्या मंचकावरची विविध विलास ती आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहतात. काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाती पडतात. तो क्षणार्धात त्याचा चुडामुडा करून टाकतो. या जगात जन्माला येणारी माणसे ही अशीच असतात. कुणी दीर्घायुष्य होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात, कोणी दृष्ट, कोणी सृष्ट, कोणी कुरूप, कोणी सुरूप, पण अंती सारे फुले मातीत मिसळून जातात. बघा श्रोतेहो, आपलं आयुष्य पण असंच आहे. बघा, खूप विविधपणे नटलेली ही सृष्टी. प्रत्येकाकडे काही ना काही भगवंताने दिलेलं आहे. कोणाला रूप आहे, कोणाला संपत्ती, कोणाकडे ज्ञान आहे. पण सरतेशेवटी होतं काय हो? सगळे मातीतच जातात. त्याच्यामध्ये एवढे साम्य असते ही सारी फुले कधी आपल्याला कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्त्व का द्यावे? का द्यावे बरं माणसाने आपल्या जीवनाला महत्त्व? ही झाडं आहेत, वेली आहे, फुले आहे, हे जे बाकीचे जीवजंतू आहेत, हे का आपले विचार मांडत नाही? कारण भगवंताने त्याला वाणी दिलेली आहे. माणसाला भावना आहे. माणूसच असा आहे जो दुसऱ्यावर प्रेम करू शकतो, त्याच्या भावना व्यक्त करू शकतो, बोलू शकतो, मन मोकळं करू शकतो.
पण हे जे बाकी जीवजंतू ते करू शकता का हो? हे नाही करू शकत. त्याच्यामुळेच माणसाच्या जीवनाला एवढं महत्त्व आहे. मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य असे आहे हे जीवन. अज्ञानातल्या अंधकारात तर ते अधिकच भयान भासते. कुठल्या तरी चांदण्याचा मिणमिणारा प्रकाश अधूनमधून या अरण्यातल्या पालट वाटेपर्यंत येऊन पोचतो. या पायवाटेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो. माझ्या या प्रवासात वर्णन करून सांगण्यासारखे काही थोडेसे घडले आहे. कदाचित हा माझा भ्रम असेल, पण मला असे वाटते खरे. बालपणीचा ययाती, कुमारवयातील ययाती, यौवनात पदार्पण करणारा ययाती याच्यापेक्षा थोडा निराळा झाला आहे. त्याच्याच शरीरात तो राहत आहे, पण त्यांना जो दिसत नव्हते ते त्याला दिसू लागले आहे. बरोबर. बघा, आपले बालपणी आपले विचार वेगळे असतात. जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा आपले विचार वेगळे असतात, आणि जेव्हा आपण म्हातार होतो तेव्हा आपले विचार वेगळे असतात. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत जातात. प्रत्येकाचे विचार आपण आत्मसात करत जातो. चांगलं साहित्य जर आपल्या हातात लागलं तर जीवन अजूनच जास्त फुलते. सत्याचा शोध करतो. जीवन काय आहे, कशासाठी आहे हे आपल्याला कळतं. बघा श्रोतेहो, जेव्हा आपल्याला हे सगळं कळतं ना, तेव्हा माणूस आपोआपच ज्या निरर्थक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींना किंमतही नाही, त्या गोष्टींमागे धावणं बंद करून देतो. नाही धावत आपण. पण जेव्हा आपल्याला हे सगळं कळत नाही तेव्हा आपण अंधाधुंदपणे धावत असतो. संपत्तीच्या मागे, पैशांमागे, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर याच्या मागे. आणि या सगळ्या धावपडीत होतं काय हो? जीवन जगण्याचं राहून जातं. नंतर कळतं आपल्याला, पण तेव्हा आपल्याकडे पैसा नसतो, वेळ नसतो, आणि शरीरही आपल्याला साथ देत नाही. मनात येतं, मला खूप फिरायचं होतं, जग बघायचं होतं, माझा देश बघायचा होता, निसर्गाने नटलेला ही सृष्टी बघायची होती, पण तेव्हा वेळ नव्हता. तेव्हा मी पैशांमागे धावत होतो, तेव्हा मला वेळ नव्हता. आता वेळ आहे तर आता आपले हातपाय चालवू शकत नाही जेव्हा आपण म्हातारे होतो तेव्हा. पण तरी एक गोष्ट आपण नक्की करू शकतो, आपण वाचू शकतो आपण. आणि वाचल्याने पण माणसाचं मन सुधारतं, आणि एका नवीन प्रवासामध्ये आपण जात असतो, नवीन दुनियेत. जी दुनिया खूप वेगळी आहे, आपण जे जगतोय त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. म्हणून स्वतःची कहाणी सांगायला मोह त्याला अनावर होत आहे. लहानपणाची आठवणी किती नाजूक, किती मोहक, पण किती बहुरंगी असतात, जणू काही मोरपिसेच. माझ्या पहिल्या आठवणीत अग्नी आणि फुले ही परस्परांना बिलगून बसली आहेत, अगदी जुड्या भावंडासारखी. पहिल्यापासून मला फुले फार आवडायची, अगदी लहान होतो तेव्हापासून. घटका राजवाड्यातून दिसणाऱ्या प्रफुल्ल उद्यानाकडे मी टक लावून पाहत बसत असे. म्हणे रात्र झाली की मी ओक्साबोक्शी रडू लागे. मला थोपटून झोपवणारी दासीला मी खूप त्रास देत असे. कधी चिमटे काढ, कधी लाथा झाड, कधी चावा घे, असा माझा क्रम चाले. बागेतील सारी फुले माझ्या मंचकावर आणून ठेव, मग मी झोपतो, असे मी एका दासीला म्हटले होते. तिने हसत हसत दुसरीला ते सांगितले. दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरीच्या कानावर घातले. साऱ्या दासींच्या आणि सेवकांच्या तोंडी तेच विषय झाला. आईलाही माझ्या बोलण्याचे कौतुक वाटले. बाबा पुढे मला उभं करीत ती म्हणाली, आमचा बाळ मोठा कवी होणार. बाबा तुच्छतेने हसले आणि उद्गारले, कवी होऊन काय मिळणार आहे येऊला? कवीने जगातल्या सौंदर्याचे वर्णन तेवढे करावे, पण त्या सर्व सुंदर गोष्टींचा मनसोक्त उपभोग केवळ वीरपुरुषच घेऊ शकतात. आपला येऊ श्रेष्ठ वीर झाला पाहिजे. त्यांना 1 न 2 नाही तर 100 अश्वमेध करायला हवेत. बघा श्रोतेहो, आपल्याला नेहमीच वाटतं ना की आपल्या मुलाने मोठं व्हायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, असं काहीतरी व्हायला पाहिजे. पण कधी आपण त्याच्याजवळ बसून त्याला विचारलं आहे का की तुला काय व्हायचं आहे बाळ? तुला काय वाटतं? तुला काय आवडतं? तुला व्यक्त व्हायला आवडतं? तुला नाचायला आवडतं? तुला
गाणं म्हणायला आवडतं, तुला चित्र काढायला आवडतं, तुला फुटबॉल खेळायला आवडतो, तुला व्हॉलीबॉल खेळायला आवडतं, तुला काय आवडतं सांग. तुला जे आवडेल ना ते आपण करूयात. आपण त्याला असं कधी म्हणतो का हो? पण आपण काय करतो, आपण अस्वोट ही जी गर्दी आहे त्याच्यामध्ये आपण बाळाला ढकलत असतो. लाखोच्या भीडमध्ये उभी असणारी लाईन, त्याच्यामध्ये आपण त्याला परत उभे करतो. त्या नाजूक बाळाच्या, त्या नाजूक मनाला आपण कधी प्रश्न विचारला आहे, तुला जे आवडते ते आपण करूयात? नाही. कारण कधी कधी असं होतं ना, आपल्याला आपल्या सुखापेक्षा आपल्याला ना समाजामध्ये आपले पद, आपली प्रतिष्ठा, आपला मान जपायला जास्त आवडतं. जर तुम्हाला मुलं असतील तर कधीतरी विचारा त्यांना की तुला काय आवडतं. बघा, एका मित्रासारखं जर विचारलं ना, तो नक्की सांगेल की त्याला काय आवडतं. आपल्या पूर्वजांपैकी पुरू महाराजांनी उर्वशीसारख्या अप्सरेला आपल्या भजनी लावलं होतं. मी स्वतः देवाचा पराभव केला आहे, इंद्रपदावर आरूढ होण्याचा आनंद उपभोगला आहे, ही परंपरा येऊने चालवायला हवी. बघा श्रोते हो, आपण जे केलं आहे, आपण जे ॲचिव्ह केलं आहे आपल्या आयुष्यात, ते आपण आपल्या मुलांना सांगत असतो. आणि आपण सांगत असतो की तू पण असं कर, मी असं केलं आहे ना, मी एवढं मिळवलं आहे. आपण त्याला त्या गोष्टी त्याच्यावर लादत असतो. कदाचित त्याला ते आवडतही नसेल, पण तो सांगणार कसा आपल्याला ना, कारण आपण त्याच्यासमोर मित्र नाही तर आपण त्याच्यासमोर एक बाप असतो. आपण हा प्रवास इथेच थांबूयात आणि पुढच्या भागात आपण छान प्रकारे अजून विवेचन आणि आपले विचार मांडूयात. आणि पुढे आता या तिचं बालपण कशा प्रकारे जातं आहे, तो काय काय अजून करतो आहे, ते सगळं आपण जाणून घेऊ त्यात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला श्रोते हो, आपण इथेच थांबूयात. काळजी घ्या, तोपर्यंत भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.